यानंतर ही चर्चा आपण पुढे घेऊन जाऊया। या चर्चेमध्ये आपल्या सोबत इतरही मान्यवर सहभागी झालेले आहेत। भाजपचे माजी खासदार अमर साबळे आहेत, ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव आहेत, शिवसेनेचे उपमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत आणि ओबीसी नेते मंगेश ससाणे सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपण या चर्चेला सुरुवात करूया अमर साबळे यांच्यापासून। अमर साबळेजी, ही जी सध्या सगळा वाद आहे तो जरांगेंचं आंदोलन आणि त्यांच्याकडून होणारी भाजपवर आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांवर होणारी टीका, अशा प्रकारचं स्वरूप आता या आंदोलनाला आल्याचं दिसतंय सगळ्या प्रतिक्रियांवरून। आपल्याला असं वाटतं का की 4 महिन्यांपूर्वी जर हा आंदोलनाचा इशारा दिलेला होता तर हे सगळं रोखणं असेल किंवा या ज्या काही सगळ्या चर्चा आहेत या करायला उशीर झाला, अगदी आदल्या दिवशीपर्यंत अजूनही या सगळ्या वाटाघाटी सुरू आहेत? आता जरांगे पाटील आपल्याशी बोललेले आहेत हो, आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे। आता माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या आंदोलनाला आझाद मैदानावर करण्याला बंदी केलेली आहे। जर न्यायदेवतेवर त्यांचा विश्वास असेल तर न्यायदेवतेचा हा निर्णय त्यांनी मान्य केला पाहिजे। बरं, सर्व कायदेशीर बाजूचा ते उल्लेख करतात, परंतु माननीय हायकोर्टाने घेतलेले निर्णय आणि महाराष्ट्र शासनाने पोलिसांमार्फत त्यांना बजावलेली नोटीस ही कायद्यानुसार आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि त्यांच्यावर आरोप होतो तो आरोप हा बरोबर आहे की ते व्यक्ती केंद्रित त्यांची टीका ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आकस आहे। ते आता बोलता बोलता आपल्याशी बोललेले आहेत की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत, देवेंद्र फडणवीस हे शेंबडं पोरगं आहे आणि त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे। ह्या 3 बाबी आता तुमच्या समोर त्यांनी बोललेल्या आहेत। ह्याचा अर्थ असा होतो की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये की नॉन मराठा मुख्यमंत्री सत्ता स्थापनेवर आरूढ होतो तेव्हा तेव्हा अशा प्रकारची आंदोलनं होण्याचा प्रघात आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आतापर्यंत महाराष्ट्राच्या म्हणजे आरक्षण मिळायला हवं, मात्र जी पद्धत